प्रशासनाचं लक्ष कुठे? फक्त उत्सवांमध्ये, फक्त स्वतःची पब्लिसिटीमध्ये की कुठे? नमस्कार, मी मोना कानेकर आणि तुम्ही बघत आहात देववाणी. आज मी आलेली आहे लुंबिनी नगरमध्ये. इथली जी परिस्थिती मी बघितली, अत्यंत दयनीय मला परिस्थिती वाटत आहे. राहण्याची सुविधा तर आहे, पण इथे नाल्या नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था इथे केलेली नाही आहे. इथे रोड सुद्धा नाही आहे. 1 महिना झाला इथे नालीच्या नावाखाली फक्त खड्डे करून दिलेले आहे आणि आतापर्यंत नाली तयार करून दिलेली नाही आहे. लोकांचं बाथरूम मधलं आणि जे काही पाणी असते खराब ते दुसऱ्यांच्या घरासमोर जाते आणि एका ठिकाणी जमा होते. तिथे डास आणि मच्छर तयार होतात. आजार होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. आमच्यासाठी काहीच सोय नाही. आम्हाला नाली नाही, आम्हाला रस्ते नाही, आम्हाला रोड नाही, पाण्याची वगैरे सोय नाही. आम्हाला अशी हात बोरिंग सुद्धा मिळत नाही. आम्ही एवढी गरीब परिस्थिती असून आम्हाला कोणत्याच सरकारने आम्हाला कोणतीच मदत केली नाही. आमची मदत हवी म्हणून माझी ही अपेक्षा आहे. तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्याचा सामना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करावा लागतो? आम्हाला पाणी आणण्यासाठी रोड नाही. खूप हे पाण्याची खूप जरुरी आहे, कारण मला नळ कलेक्शन इकडे आलंच नाही. तर रोजचं मला लाईट नाही. बघा इथं किती अंधार राहते. इथपर्यंत हे घरचे घरगुती लाईट राहतात, पण आम्हाला खंब्याची आवश्यकता आहे. जेवढी जागा जात असेल आमच्या इथून तरी जाऊ द्यायची, पण आम्हाला रोड नक्कीच मिळाला पाहिजे. आणि लाईट पण नाही का तिकडे? लाईट पण नाही आहे. तर आम्ही सांगू शकतो, पण आमची समस्या पूर्ण करा. जानेवारी महिन्यापासून जेव्हा रोड बनवतो म्हणून ते खोदून ठेवले, परंतु अजूनपर्यंत रस्ते काही बनले नाही. जेसीबीने खड्डा केला आहे आणि तो पण अजून नाली काही बनलेली नाही आहे. लुंबिनी नगर मध्ये म्हणजे समस्या खूप साऱ्या आहेत. रोडची आहे, नाल्याची आहे, आमच्या बाथरूमचं पाणी आहे. ते बाथरूमचं पाणी सरळ रोडने लोकांच्या घराघरामध्ये जाते. आम्ही कित्येकदा निवेदन केलेले आहेत आणि निवेदन करूनही आम्हाला फक्त आश्वासन मिळालेले आहे. आम्ही महानगरपालिकेपर्यंत गेलो, अर्ज केलो. सर्व परिसर आहे हा पूर्ण असा गलिच्छ असतो, त्याच्याकडे कोणाची नजर नाही. कोणी महानगरपालिकेतर्फे म्हणा किंवा कोणाच्या तर्फे म्हणा, कधी म्हणजे याची स्वच्छता करून मिळत नाही. आणि तसंही असून इथे ही झोपडपट्टी अशी आहे की इथं पूर्ण कामगार वर्ग आहे. आम्ही कित्येकदा म्हणजे महिला गेल्या, पुरुष गेले, आमचे फोटो काढून नेले आणि रस्त्याचे फोटो काढून नेले, तरी पण याच्या प्रत्युत्तर म्हणजे आम्हाला काहीच मिळालेलं नाहीये. तर आता आमची थोडीशी अशी अपेक्षा आहे की या वार्डामध्ये सुद्धा रोड येईल, नाली येईल. आमची अशी इच्छा आहे की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही जसं महानगरपालिकेला निवेदन दिलं, जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिलं, कोणत्याही माध्यमातून जर होत असेल तर चांगलीच आहे. आम्हाला रोड, नाली आणि मेन म्हणजे हे गटरचं पाणी आहे हे आमच्या दरवाजापर्यंत साचलेलं नाही पाहिजे. आणि हे लाईट आहेत हे पूर्ण अस्ताव्यस्त आहे. खंबे एका म्हणजे साईडला वाकलेले आहेत. आम्ही कित्येकदा सांगितलं की हे खंबे आम्हाला सरळ करून द्या. नाली खोदायला गेलं तर साधी इथून जेसीबी पण जाऊ शकत नाही. त्यासाठी सुद्धा आम्हाला म्हणजे अशी समोर आपण काय करू शकतो म्हटलं तर ते सुद्धा होत नाही.